त्यांचं कोणी नाव घेतलंय म्हणून ते कशाला घाबरले नाही तर एवढं घाबरायचं कार्यकर्त्यांनी रामराजांनी केलं. मला तुम्ही सांगा काय माझं नाव घ्यायचं, काय संबंध आहे माझं नाव घेण्याचं? कोणाचं तरी सांगण्यावर ना. हे सांगणारच षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना, हिंमत असली तर नाव. कशाला उगाच माझं नाव घेतो? तू तुझा दादा बघा ना काय घ्यायची, प्रेस घ्या, व्हिडिओ घ्या, कॅबरे डान्स घ्या, लावणी घ्या, काय घ्यायचं ते घ्या, आम्हाला नको बाबा. असं कधी हे घडलेलं नाहीये. की आत्महत्याची वेळ का आली असेल? पोलिसांचे तपास होतील, आमचा काही कोणावर आरोप नाहीये. अगदी खरायचं सांगायचं तर मी काय षडयंत्र जमलं, मी तर पुढेच होतो. त्यांचं कोणी नाव घेतलंय म्हणून ते कशाला घाबरले नाही तर एवढं घाबरायचं कार्यकर्त्यांनी रामराजांनी केलं. आता तो प्रल्हाद कुठला सुरवडे, त्याला मी आधीच सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नको. आता त्याला हिसका दाखवल्याशिवाय मी राहीन का? मला तुम्ही सांगा काय माझं नाव घ्यायचं, काय संबंध आहे माझं नाव घेण्याचं? कोणाचं तरी सांगण्यावर ना. हे सांगणारच षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना, हिंमत असली तर नाव. मी वाटच बघतो की माझं नाव प्रॉपर माणसाने घ्या, योग्य माणसाने घ्या. उगाच कुत्र्या चुत्र्याला चोराला नका सांगू माझं नाव घ्यायला. माझी काय इच्छा आहे, कोणावर काय मी कधी केसेसच केलेले नाहीत. उलट 22 साली 2 कॉन्ट्रॅक्टरच्या भांडणात मला गुंतवायचा प्रयत्न झाला. मी सभापती होतो. मला कागद दाखवून आज न उद्या आर्थिक शाखा पुणे, आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांचं पत्र सभापती कार्यालयात ते माझ्याकडे होतं आहे. मी काय बोललो नाही. गुन्हे कोणाचे आणि सांगतात काय, याच्यात रामराजांनी या कॉन्ट्रॅक्टरला पुण्याच्या त्यांच्या घरी बोलवून त्यांच्याकडे खंडणी मागितली म्हणून त्यांना अटक करा. हा आग्रह धरणारा कोण? दुर्दैवाने त्यांच्या, मी जे नेहमी म्हणतोय गेले 2 दिवस की मुख्यमंत्र्यांच्या न्याय बुद्धीवर माझा विश्वास हे कारण आहे की आज मी इथं सांगतो. त्यांच्यापर्यंत बातमी केली. त्यांनी फोन करून सांगितलं की कुठल्याही राजकीय माणसाला याच्यात गुंतवायचा प्रयत्न होणार नाही, करू नका. जे काही योग्य असेल त्या कॉन्ट्रॅक्टरची भांडणं असतील त्यांचं ते बघून घेत. तो म्हणाला की प्रेस कॉन्फरन्स दादा घेणार आहेत आणि काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठी श्रीमंत रामराजांनी यावं. उतरली होती का तुझी? कशाला उगाच माझं नाव घेतो? तू तुझा दादा बघा ना काय घ्यायची, प्रेस घ्या, व्हिडिओ घ्या, कॅबरे डान्स घ्या, लावणी घ्या, काय घ्यायचं ते घ्या, आम्हाला नको बाबा. आम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आमचं नाव एक आहे, हेच पाप भरपूर झालेलं आहे. आमचा ब्रँड सत्यानाश केला. 27 पिढ्याचा ना एक निंबाळकर 27 पिढ्याची आबरू घालवली एका किचपुडे माणसं. काय त्याला अर्थ आहे? घराण्याची आबरूचं नाही, अमुक नाही. दुसऱ्याच्या आई वडिलांच्या विषयी काय बोलायचं? माझ्या तोंडावर आलंय की हिंदराव परवडला, कल्याणराव बरंच परवडला तो. हे तरी अजून एक तुम्हाला माहित नाही, त्या स्टेजवर मुख्यमंत्री अजून एक बसला होता. काय बोलला का? त्याला बरं वाटत होतं. चिंचकरला विचारा की काय चाललंय, माहिती आहे का चिंचकर?